नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील शिर्के। मित्रांनो, आता सध्या मी अभुदय नगर काळचौकी येथे आलेलो आहे। येथे आल्यानंतर एक गंभीर परिस्थिती मी ते दिसलेली आहे। ती म्हणजे अशी की तुम्ही बघू शकता इथे कॉन्ट्रॅक्टरने असे पाईप आणून ठेवलेले आहेत। काय होत आहे त्याच्यामुळे इथे पूर्ण रहदारीचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे त्याने बंद करून टाकलेला आहे। तो त्याने इथे पाईप का ठेवले आहेत, ह्याला परमिशन्स कोणाची आहेत काही माहिती नाहीये। कॉन्ट्रॅक्टर कधी पण येत आहेत, कुठेही रस्ते ब्लॉक करून जात आहेत सध्या। तर त्याच्यामुळे ह्याला परमिशन्स कोणाची आहे हा सगळा मुद्दा इथे उपस्थित होतोय। तसेच काळचौकीमध्ये सध्या भयानक परिस्थिती ही निर्माण झालेली आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरला महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याने चौतर्फा सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत। लोकांनी यायचं कुठे, जायचं कुठे, कोणाला कशाचाही पत्ता नाहीये। एका साईडने मार्गाने गाडी येते, दुसऱ्या साईडने मार्गाने गाडी कुठे न्यायची हा मोठा परिस्थितीचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। इथे जर भविष्यामध्ये जर कोणती मोठी घटना घडली, ॲम्ब्युलन्स येणं तसंच अग्निशमक दलाच्या गाड्या येणं, तर त्या गाड्यांना मार्ग दिसणार कुठे? कारण का रस्ते पूर्ण सगळ्या ठिकाणी खणून ठेवल्यामुळे आणि इथून जर एखादी गाडी जर इमर्जन्सी जायची असेल तर असे पाईप लावल्यामुळे गाड्या नेणार कुठे हा मोठा प्रश्न इथे उपस्थित नागरिकांना झालेला आहे। माझा प्रश्न महानगरपालिका तसेच वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलीस स्टेशनला असा आहे की ह्याच्यावरती तुमचं लक्ष आहे की नाही, ह्यांच्यावरती कारवाई कोण करणार? आणि जर कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने जर कामं करत असतील हे पूर्णपणे चुकीचं आहे। याच्यावरती दखल स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार, स्थानिक खासदार यांनी नक्कीच ठेवावी। नागरिकांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका कॉन्ट्रॅक्टर कडून होऊ नये। धन्यवाद।